एक महत्त्वाची बातमी समोर येते। गेल्या 2 दिवसांपासून चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात बांधलेली संरक्षक भिंत कोसळून मातीचा भराव खाली आलाय। तसेच सर्व्हिस रोडलाही तडे गेल्यामुळे दक्षता म्हणून घाटामध्ये एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। घटनास्थळी पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी आणि ठेकेदार कंपनीची टीम तैनात करण्यात आली असून घाटामधून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाट त्रासदायक ठरलाय। दरड कोसळण्याचा प्रकार तर अक्षरशः डोकेदुखी बनली होती। त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना देखील केल्या होत्या। त्यामुळे काही काळ वाहतूक सुरू असली तरी घाटातील अडचणी आता कमी होताना दिसत नाहीयेत। पावसाळ्यात या ठिकाणी कोणताही धोका उद्भवू नये, पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला देखील संरक्षण मिळावे आणि घाटातील वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने घाटामध्ये 200 मीटरची RCCची भिंत उभारण्यात आली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे आज शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता संरक्षक भिंतीचा काही भाग तुटून मातीचा भराव खाली आला। त्याचप्रमाणे सर्व्हिस रोडलाही तडे गेलेत। महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला मात्र कोणताही धोका पोहोचलेला नाही असे सांगण्यात येते। दक्षता म्हणून या ठिकाणी एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे भराव बाजूला करण्याचे काम देखील तातडीने हाती घेण्यात आले। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।